नमस्कार, माझ्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. कसे आहात मंडळी? आशा करते आपण सर्व मजेत असाल. तर आज एक पुन्हा पारंपरिक पद्धतीने बनवली जाणारी एक रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. लग्न सराईमध्ये असे फुगे किंवा बोकाचे वडे काढण्याची मजा काही औरच असते. आता हे फुगे ह्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं, ते कसे बनवले जातात, किती वेळ त्याचं पीठ आंबवलं जातं, ते तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा. फ्रेंड्स, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनचं बटन दाबून घ्या. लग्न जर रविवारी असेल, शुक्रवारी रात्री सर्व नातेवाईक मंडळी, मित्रपरिवार एकत्र येऊन हे वड्याचं पीठ किंवा गुलगुल्याचं पीठ रात्री घातलं जातं, भिजवलं जातं आणि सकाळी त्याचं घुमटाच्या नादावर किंवा बँजो म्हणा, DJ सिस्टीम ह्याच्यावरती नाचत गाजत अगदी एन्जॉय करत हे वडे काढले जातात किंवा फुगे काढले जातात. तर चला, आता आपण काही जास्त वाजत गाजत नाही म्हणता येणार, परंतु मला माझ्या व्ह्यूअर्सना थोडंसं काहीतरी नवनवीन करून दाखवायचं आहे, म्हणून मी फुगे थोडेसे काढते. आता हे गुळगुळे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. इथे घेतलेला आहे अर्धा किलो मैदा, जो चाळणीने चाळून घेतलेला आहे, कारण कधी कधी त्याच्यामध्ये धागे किंवा स्टॅपलरचे पिना वगैरे बऱ्याच वेळा आढळून आलेले आहेत. सो कधी मैदा तुम्ही दुकानातून आणल्यानंतर तो चाळून घ्यायचा. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, इथे मी एक मध्यम आकाराचा चमचा तेल घेतलेला आहे. इथे तुम्ही बटरही वापरू शकता. खमीर आहे म्हणजेच ईस्ट, चवीनुसार मीठ. अर्धा किलोसाठी मी एक अंडा इथे घेतलेला आहे. एक मोठा चमचा साखर घेतलेली आहे आणि पीठ फेटून घेण्यासाठी इथे आपल्याला कन्सिस्टन्सीप्रमाणे पाणी वापरणार आहोत. आता आपण जे सर्व साहित्य घेतलेलं आहे ते सर्व ह्या मैद्यामध्ये टाकणार आहोत. हे खमीर आपण थोडेसे पाण्यामध्ये विरघळवून टाकू शकता. आता हे सर्व एकजीव करायचं आहे. आजचा हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या फ्रेंड सर्कलसोबत शेअर करायला विसरू नका आणि लाईकही करून घ्या. हे पीठ मळण्यासाठी खूप वेळ लागतो. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची लंप किंवा गुठळी राहता कामा नये. माझा एक पेला पाणी इथे संपलेलं आहे. दुसरा पेला पाणी घेतलेला आहे. बघूया अजून किती पाणी लागतोय. पाणी एकदम टाकायचं नाही, मळता मळता पाणी घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही जास्त मळाल तेवढे गुळगुळे छान असे फुलतात आणि खायलाही क्रिस्पी लागतात. आता हे पीठ जर तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला गुळगुळे काढायचे असतील तर रात्री घाला. 5 ते 6 तास छान असं आंबलं पाहिजे, फुललं पाहिजे. आता मी सकाळच्या वेळेला घालते म्हणजे संध्याकाळी चहाच्या वेळेला आपल्याला 4 ते 5 वाजता छान असं पीठ वरती येईल. छान असं मळून घ्यायचं आहे. भरपूर मेहनत आहे पीठ घालण्यासाठी. हे बघा, अशा कन्सिस्टन्सीमध्ये पीठ आपलं मळून घेतलं पाहिजे, जेणेकरून जेव्हा तुम्ही हाताने फुगे बनवाल असा हा फुगा वरती आला पाहिजे. कसं आपटून घेणार
फुगे तेवढेच फुलतात. जर तुम्ही हे फुगे हिवाळ्यात बनवायचे असतील तर त्यात थोडंसं कोमट पाणी घालायचं, म्हणजे लवकर पीठ येतं. अजून एक खासियत आहे, आपण लग्न ठिकाणी बघितलं असेल लग्न घरी, तर ते पीठ लाकडाच्या डाळीमध्ये घालण्यामागचा एक उद्दिष्ट असं आहे की लग्न सराई जनरली थंडीच्या दिवसात असते, पीठ येत नाही लवकर. तर लाकडाच्या जी डाळ असते त्याच्यामध्ये पीठ घातल्याने पीठ लवकर येतं, लवकर आंबतं. तर 10 ते 15 मिनटं आपण पीठ चांगलं मळलेलं आहे. तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवली, अशा प्रकारची कन्सिस्टन्सीमध्ये आता हे पीठ मी 4-5 तासासाठी झाकून ठेवणार आहे. आणि सांगितल्याप्रमाणे सध्या पावसाळा आहे म्हणून ह्याच्या खाली मी लाकडाचा ठोकळा ठेवणार आहे. आता आपण चुलीवरती गुळगुळे काढायला सुरू करणार आहोत. पाणी घेतलेलं आहे जो आपण हाताला लावणार आहात, जेणेकरून हाताला पीठ चिकटणार नाही. आणि आता हे पीठ चांगलं आंबलेलं आहे. असंच आपण तेलही खूप छान असं तापलेलं आहे. असेच गुळगुळे क्रिस्पी करून चहामध्ये खायला, चिकन करी, इंद्यालो ह्यासोबत खायलाही खूप छान लागतं. आता ह्याला गोल्डन ब्राऊन कलर येईस्तोवर शिजवून घेणार आहोत. छान असं गोलाकार आलेला आहे. गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि आता मी हे फुगे काढते. ह्याला इंग्लिशमध्ये ब्रेड बलून असंही म्हटलं जातं. तो खाण्यामध्ये एक्सपर्ट आहे. ब्राउनी आमचं खाण्यामध्ये खूप एक्सपर्ट आहे. पहिला गुळगुळा ब्राउनीला. तर अशा प्रकारे आपले हे गुलगुले तयार आहेत, जे आपण सांगितल्याप्रमाणे लग्नप्रसंगी किंवा सणवाराला बनवतो. तर तुम्ही तुमच्या घरी नक्कीच ट्राय करून बघा. तुम्हाला कशी वाटली रेसिपी ती कमेंटद्वारे कळवा. आणि आजचा हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून आभारी. पण तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.